दोन संख्यांचा गुणाकार करताना दशक स्थानाचा अंक समान असेल आणि एकक अंकाची बेरीज 10 असेल तर अशा संख्यांचा गुणाकार सेकंदामध्ये कसा करायचा यासाठीची काही उदाहरणं आपण पाहूया। काही उदाहरणं घेतलीत त्यांना थोडं निरीक्षण करा। दशक स्थानचे अंक सारखे तिथं 5 5, एकक अंकाची बेरीज 10 आलेली आहे, इथं दशक अंक 9 आलेला आहे, एकक अंकाची बेरीज 10 आहे, दशक अंक समान आहे 4 आणि एकक अंकाची बेरीज 10 येते। अशा प्रकारची सर्व उदाहरणं आहेत। हा गुणाकार करताना आपण काय करणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या। जो दशक स्थानचा अंक आहे 5 पहिल्या उदाहरणामध्ये त्याला त्याच्या पुढच्या अंकाने गुणायचे 5 गुणिले 6, 5 गुणिले 6 म्हणजे गुणाकाराला 30, इथं तुम्हाला उत्तरात लिहायचं आहे 30 आणि एकक अंकामध्ये जे आहे 4 गुणिले 6 6 चौक 24 हे पुढे लिहून टाकायचं, हे आपलं उत्तर आहे। त्यानंतर आपलं जे उदाहरण आहे 9 एकक, आता दुसऱ्या उदाहरणामध्ये दशक अंक 9 आहे त्याला पुढच्या अंकाने 10 ने गुणायचे 9 गुणिले 10 90, उत्तरात आपण इथं 90 लिहूया आणि एकक अंकाचा गुणाकार 3 गुणिले 7 21 त्यानंतर लिहायचे हे उत्तर। पुढे 4 हा दशक स्थानचा अंक आहे त्याला पुढच्या अंकाने गुणा 4 5 20, उत्तरात इथं 20 लिहिणार आणि एकक अंकाचा गुणाकार त्यानंतर लिहायचा आहे 2 गुणिले 8 16, हे आपलं उत्तर आहे। ही दोन उदाहरणं तुम्ही करू शकता। ओके, 3 ला कितीने गुणणार आहे 3 गुणिले 4 म्हणजे 12 आणि 6 गुणिले 4 24, 8 गुणिले 9 72 आणि 3 गुणिले 7 21। तर ही उदाहरणं कशी वाटली हे कमेंट करून कळवायला विसरू नका। धन्यवाद।